हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर कशी सुरुवात करू मी ह्या व्हिडिओला ना, मला ते समजत नाहीये. खूप म्हणजे असं इतके सारे आपण आता 2 वर्षापासून मी व्हिडिओ बनवतीये. पण म्हणजे कधी असं असं फील नाही झालं की मला जमेल की नाही, मी काय बोलू काय नाही. जसा कॅमेरा सुरू झाला की एखादा सब्जेक्ट असला किंवा काय डेली रुटीन असेल ते अगदी व्यवस्थितपणे मी तुमच्यासोबत मांडत असते. अदरवाईज आपला जो बिझनेस चालू आहे त्याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला छानशी माहिती देत असते. पण आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आहे आणि तो व्हिडिओ ना मला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय बोलू काय काय नाही, काय काय सांगू, कसं सांगू तेच कळत नाहीये. आता बघा, थंबनेलवरून म्हणजे थंबनेल बघून तुम्ही आला आहात तर तुम्हाला कळालंच असणार की तुमच्या ताईचा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट झालेला आहे फायनली. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट माझा किती झाला, किती वेळ लागला, माझं स्ट्रगल थोडंसं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परत यूट्यूबचा पेमेंट जमा व्हायला किंवा मग पूर्ण $100 कंप्लीट होण्यासाठी कसला मला हातभार लागला किंवा सगळं सगळं काही सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप करायचं नाही, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा, खूप खूप एक्सायटेड आहे ना मी. हो, खूप 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 खुश दिसते ना मी. तुम्हाला असणारच, कारण की दोन अडीच महिने 2-2.5 वर्षाची जी माझी मेहनत आहे, 2-2.5 वर्ष मी आपल्या यूट्यूबसाठी दिले. त्या यूट्यूबने फायनली मला माझ्या कष्टाचं फळ दिलं आणि फायनली माझा फर्स्ट यूट्यूब पेमेंट झालेला आहे. तर मी खुश तर असणारच, हो की नाही. आणि सगळ्यात व्हिडिओला म्हणजे बाकीचं सगळं काही शेअर करण्यापूर्वी तुमचे खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. आणि स्वामींची कृपा, तुमच्या दोघांची साथ जर मला नसती तर मी इथपर्यंत पोहोचले नसते किंवा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट माझ्या या हातांमध्ये सुद्धा पडला नसता. ओके, तर खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद. आतापर्यंत साथ दिली, याच्या पुढे पण देत राहा. ओके, तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण प्लीज प्लीज कुठे स्किप करायचा नाही, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. म्हणजे ज्यांना नव्याने यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे. किंवा मग माझं थोडंसं स्ट्रगल, माझी थोडीशी जर्नी बघून जर तुम्ही मोटिवेट झालात तर त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे. तर कुठे स्किप करू नका. ओके, जास्त बडबड करत नाही, आता मेन मुद्द्यावरती येते. तर बघा, आपल्या चॅनलला 2 ते 2.5 वर्ष कंप्लीट झाले. सुरुवातीला आपल्या चॅनलवरती मी डेली ब्लॉगिंग टाकत होते. आता डेली ब्लॉगिंग म्हणजे काय, तर माझं दैनंदिन जीवन, रोजचं जे माझं काही रुटीन असतं ना, तर ते रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करायची. मग सगळे काही सण वार असो वगैरे, सकाळी उठण्यापासून संध्याकाळपर्यंतचं माझं रुटीन, इन शॉर्ट डेली ब्लॉगिंग हे मी तुमच्यासोबत शेअर करत होते. तर 2 ते दीड वर्ष झाले, दीड वर्ष झाले असेल. दीड वर्षाला जास्तच म्हणता येणार आहे. तोपर्यंत मी डेली ब्लॉगिंग म्हणजे शेअर करत होते तुमच्यासोबत. डेली ब्लॉगिंग वरतीच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं. डेली ब्लॉगिंग वरतीच आपले 10 जे डॉलर असतात ते कंप्लीट झाले. डेली ब्लॉगिंग वरतीच आपला पिन सुद्धा घरी आला. पण झालं काय ना, की डेली ब्लॉगिंगमध्ये मलाच समजत नव्हतं माझ्या काय चुका होत आहे किंवा मग प्रेक्षकांना किंवा माझ्या सबस्क्रायबरला काय माझ्याकडनं अपेक्षित आहे, काय त्यांना आवडतंय, हेच मला समजत नव्हतं. पण मग डेली ब्लॉगिंगमध्ये एक व्हिडिओ मी असा पण टाकला होता, बिझनेसच्या रिलेटेड टाकला होता, माझ्या सासूबाईंचा व्हिडिओ. म्हणजे माझ्या सासूबाईंनी घरातूनच त्यांचा खडे मसाल्यांचा बिझनेस सुरू केला होता. तर तो व्हिडिओ मी टाकला होता. तर तो व्हिडिओ छानपैकी व्हायरल गेला होता बरं का. पण मग माझा बिझनेसच नाही, माझ्या सासूबाईंचा तो बिझनेस होता. माझ्या सासूबाई कशा त्या बिझनेस करतात किंवा आम्ही घरातून कशी सुरुवात केली हे छोटंसं मी त्या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं. पण तो व्हिडिओने खूप रिच धरला आणि भरपूर सारे त्याला व्ह्यूज मिळाले, त्यापासून मला सबस्क्रायबर पण मिळाले. पण कसं असतं ना, की आपण जेव्हा नवीन नवीन यूट्यूबमध्ये असतो ना, त्यावेळेस आपल्याला काहीही समजत नसतं. अल्गोरिदम काय असतो किंवा ट्रेंड काय असतो, काहीही आपल्याला समजत नसतं. त्यामुळे आपण आहे ना, जे येतील ते व्हिडिओ आपण टाकत असतो. वास्तविक बघायला गेलं तर आपल्याला YT स्टुडिओ जो आहे तिथेच आपल्याला यूट्यूब सजेस्ट करत असतं. ट्रेंड म्हणून एक ऑप्शन असतो, तिथेच आपल्याला यूट्यूब सजेस्ट करत असतं की तुमच्या व्ह्यूअर्सला काय आवडतंय, त्यांना काय तुमच्याकडनं बघायची अपेक्षा आहे, तुम्ही व्ह्यूअर्सला हे दाखवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे. अशा प्रकारचे कंटेंट जे आहे ते यूट्यूबच आपल्याला सजेस्ट करत असतं आणि त्याच कंटेंटवरती आपण काम केलं पाहिजे. तर हे जरा मला उशिरानेच समजलं. आणि यूट्यूबवरती काम करता करता बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या मला. आणि बघा, आता तो माझा बिझनेसचा जो व्हिडिओ तो व्हायरल झाला. पण मग मला असं नाही डोक्यात आलं त्यावेळेस की अरे, आपले बिझनेसचे व्हिडिओ तर आपण याच्याच संदर्भामध्ये व्हिडिओ हे बनवत गेले पाहिजे, त्यामुळे आपल्याला छानपैकी रीच मिळू शकतो, चांगले व्ह्यूज मिळू शकतात. चांगले व्ह्यूज मिळाले तर डॉलर पण लवकर कंप्लीट होऊ शकता. मी आपलं डेली ब्लॉगिंगच दाखवत होते आणि मला इथून पुढे सुद्धा डेली ब्लॉगिंगच दाखवायची खूप इच्छा आहे मनापासून, कारण मी चॅनलच त्याच्यासाठी सुरू केलेले. पण झालं असं
5 महिन्यापूर्वी तुमच्या ताईच्या लाईफमध्ये असा काही टर्निंग पॉईंट आला की अख्खी तुमच्या जी लाईफ आहे ना ती पूर्णपणे चेंज होऊन गेली ताईची, म्हणजे लाईफस्टाईल, म्हणजे जे लाईफचं रुटीन आहे माझं झालं ते सगळं काही चेंज झालं. तर ते कसं झालं, काय झालं ते सांगते सगळ्यात आधी. तर बघा, आता डेली ब्लॉग आम्ही यूट्यूब चॅनल का सुरू केलं, तर काहीतरी छोटं मोठं इन्कम आपण घरबसल्या गृहिणी म्हणून, हाऊसवाईफ म्हणून जनरेट करू शकतो, या उद्देशाने मी सुरू केलं होतं. बरं, आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज पण झालं, 3 महिन्याच्या आत चॅनल मॉनिटाईज पण झालं, 6 महिन्याच्या आत आपला पिन पण आला. पण मेन मुद्दा असतो तो डॉलर जमा होण्याचा. आणि डॉलर जमा तेव्हाच होतं जेव्हा व्ह्यूज चांगले येतात. मला व्ह्यूजच चांगले येत नव्हते. कशी पण छान पद्धतीने व्हिडिओज बनवा, पण व्ह्यूजच येत नव्हते व्यवस्थित. तरी मी डिमोटिवेटने झाले. मी करत राहिले. बाकीच्या जे युट्यूबर्स आहेत डेली ब्लॉगिंग करतात त्यांचे व्हिडिओ बघत राहिले, त्यांच्याकडनं मोटिवेशन घेत राहिले आणि करत राहिले बरं का. सारखी व्हिडिओ टाकत एक दिवस मग माझा स्किप होत नव्हता. नवीन जेव्हा मी सुरू केलं ना, एक दिवसही स्किप होत नव्हता. मग मॉनिटायझेशन झालं, त्याच्यानंतर मग एक दिवसाचा गॅप घेऊन मग मी व्हिडिओज टाकायला लागले. म्हटलं चला एक दिवस अल्गोरिदमला पण देऊया आपले व्ह्यूज, म्हणजे आपले व्हिडिओ चेक करण्यासाठी. मग अल्टरनेट डेजवरती मग मी काम करायला लागले. अल्टरनेट डेजवरती मी व्हिडिओ टाकायला लागले, पण तरीही रीच येत नव्हता, व्ह्यूजच येत नव्हते. मग खूप असे हतबल झाले की करू काय, मी इन्कमसाठी हे सगळं करते आणि इन्कमच जर जनरेट होत नसेल तर करू काय. मग असंच इन्स्टा स्क्रोल करत होते, तेव्हा मला एका बिझनेस बद्दल माहिती मिळाली. ती म्हणजे की आपला उलनचा बिझनेस, उलन रंगोली मॅटचा बिझनेस इतका ट्रेंडला चालू आहे, इतका जबरदस्त रिस्पॉन्स आहे ना त्याचा, की बस त्याच्या रिलेटेड आपले भरपूर व्हिडिओज आता तयार आहे, तुम्ही ते बघू शकता. आता त्या बिझनेसच्या वरती मी काही बोलणार नाही, सध्या त्याच्यावरती स्पेशली व्हिडिओ आपले येतच असतात. तर मग मी तो बिझनेस, उलन रंगोली मॅटचा बिझनेस सुरू केला. तर पहिलीच व्हिडिओ टाकली बिझनेस माझा जो बिझनेस आहे ना त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती वगैरे मी टाकली माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तो व्हिडिओ तुम्हाला सांगते असा व्हायरल झाला. त्याच्यानंतरची व्हिडिओ इतके छान व्ह्यूज देऊन गेले की मला स्वतःला $10 तेव्हा माझे किती डॉलर जमा झाले, ते $20 जमा झालेले होते. 1.5 वर्ष मला $20 कमवायला लागले. ते वरचे $80 मी अवघ्या 3 महिन्यातच कंप्लीट झाले माझे. 3 ते 4 महिन्यात माझे जे काही वरचे $80 आहे ते कंप्लीट झाले. आता बघा, हा कालावधी सुद्धा खूप वाटतो. $80 जमा करायला एवढे 4-4 महिने लागले तर काय उपयोग. पण माझ्यासाठी तो कालावधी इतका छोटा होता, कारण की कुठे 1.5 वर्ष आणि कुठे 4च महिन्यांमध्ये मी $80 सुद्धा कंप्लीट केले, का तर व्ह्यूज छान आले. मग तेव्हा मला समजलं की अरे, आपला जो सबस्क्रायबर जो आहे किंवा मग आपला जो सबस्क्रायबरचा जो क्रायटेरिया आहे त्यांना आपला म्हणजे काय बघायला पाहिजे नाही, त्यांना काय अपेक्षित आहे, तर बिझनेस रिलेटेड व्हिडिओ त्यांना आपल्याकडनं अपेक्षित आहे. तर मला याची हिंट तुम्हाला सांगते, किंवा याचा जो ट्रेंड आहे किंवा याची जी गायडन्स आहे तो मला यूट्यूबने आधीच दिला होता, पण मी तेव्हा दुर्लक्ष केलं. का तर ट्रेंडमध्ये मी चेक करायला हवं होतं. जेव्हा माझा पहिला बिझनेसचा व्हिडिओ म्हणजे माझ्या सासूबाईंचा तो मी जेव्हा टाकला होता, तर तो मी बघितला असता की अरे हां, याला इतकी व्ह्यूज गेलेले, तर त्याच्याच रिलेटेड जर मी आतापर्यंत जर व्हिडिओ बनवत आले असते ना, तर फायनली माझा हा 2रा-3रा पेमेंटचा असता आणि लवकर मी पेमेंट घेतले असते, यामध्ये काही शंका नाही. पण करणार काय, माझ्याकडे तेव्हा स्वतःचा बिझनेसच नव्हता. आता सासूबाईंनी बिझनेस केला, काही दिवस चालला, त्याच्यानंतर त्यांनी पण दुसरा बिझनेस स्टार्ट केला किंवा त्या दुसऱ्या काम करायला लागल्या. मग मी आता दाखवणार काय ना बिझनेस रिलेटेड. आता बिझनेस रिलेटेड दाखवण्यासाठी स्वतःचं आपलं काहीतरी असं प्रोडक्ट पाहिजे, जेणेकरून आपण रोज त्यावरती व्हिडिओ बनवून टाकू शकतो. मग तेव्हा मग माझ्या काही डोक्यात आलं नाही. पण जेव्हापासून उलन रंगोली मॅटचा जो बिझनेस आहे तो सुरू केला, तेव्हापासून माझे छानसे व्ह्यूज वाढले आणि $80 कंप्लीट होऊन, 80 आणि 23 असे $100 आपले कंप्लीट होऊन फायनली मला पेमेंट हा मिळालेला आहे. $100च्या वरती सुद्धा काहीतरी डॉलर झालेले आहे. सोशल मीडियावरती ते सांगायला अलाउड नसतं, पेमेंट किती झाला ते सुद्धा सांगायला अलाउड नसतं. त्यामुळे मी आज तर तुम्हाला ते सांगणार नाही की पेमेंट किती झाला, काय झाला, पण झाला हे नक्की सांगणार आहे. बघू शकता तुम्ही हे बघा, पेमेंट अगदी थोडा झालेला आहे. आणि तर इथे बघू शकता तुम्ही पेमेंट मी काढून आणलेला आहे. पूर्ण पेमेंट काढलेला नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे पूर्ण पेमेंट मी का काढला नसेल, कारण काढला की खर्च होणार आणि मला माझा यूट्यूबचा पेमेंट चांगल्या कामासाठीच खर्च करायचा आहे. आता अजून काय करायचं ह्या पेमेंटचा अजून मी काही विचार केलेला नाहीये. पण
चांगल्याच कामासाठी करणार आहे, त्यामुळे मी पूर्ण पेमेंट काढलेलं नाही आहे. कसं आहे ना, सोशल मीडियावरती प्रूफ शिवाय बोललं जात नाही, तर म्हणून मग मी आधी पेमेंट काढला आणि म्हटलं तो डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवूया, तेव्हाच लोक विश्वास ठेवतात. कारण की आता आम्ही पण पेमेंटची व्हिडिओ बघतो, पण ज्या लेडीज पेमेंट दाखवत नाही किंवा पैसे दाखवत नाही ना, ते असं वाटतच नाही की त्यांचा पेमेंट झालेला आहे वगैरे. तर खरंच आता थोड्या वेळापूर्वीच मी पेमेंट काढून आणलेला आहे आणि फायनली आपला यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट झाला. तर तुम्हाला समजलंच असणार आहे की तब्बल 2 वर्ष मला लागले आणि डिसेंबरच्या एंडिंगला माझा पेमेंट झालेला आहे. हा व्हिडिओ घेऊन यायला सुद्धा मला खूप उशीर झाला. त्याचं कारण असं की मी जेव्हा आपला 26 डिसेंबरला आपला पेमेंट रिलीज झाला अकाउंटला, मला डायरेक्ट असं दिसलेलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, मला पेमेंट यायला काही प्रॉब्लेम आलेला नाही. मला बँकेत चक्रा मारावा लागला नाही आहे, बँकेत जाऊन मला काहीही करावं लागलेलं नाही आहे. फक्त जो काही ऑनलाईन गुगलचा जो फॉर्म असतो तो भरावा वगैरे लागलेला आहे. त्याच्यानंतर मला काहीच प्रॉब्लेम आला, डायरेक्ट माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहे. तर मी तेव्हा फिरायला गेलेली होती, बालाजीला गेलेली होती. त्याच झोनमध्ये होते मी, पिकनिकच्या झोनमध्ये होते. पण असंच डायरेक्ट ट्रेनमध्ये बसलेली होती, मोबाईल बघत होते, तर अचानक असं वरतून टेक्स्ट मेसेज आले की तुमचा पेमेंट झालेला आहे. म्हणजे लमसम अमाऊंट दिसली. म्हटले कसली अमाऊंट आहे ते चेक करूया. बघितलं मी टेक्स्ट मेसेजमध्ये, तर तिकडनं असं काही मेन्शन नव्हतं तुम्हाला यूट्यूबकडून पेमेंट आहे का, YT स्टुडिओ, म्हणजे असं काहीही नव्हतं. मग मी बॅलन्स चेक केला आणि मग खरंच आणि कॅल्क्युलेशन लावलं सगळं, किती डॉलर जमा झाले ते, मग किती डॉलरनी किती पैसे आपले हे एवढेच आहेत, तर बरोबर तेवढेच पैसे जमा झालेले होते अकाउंटला. अशी खुश झाले ना की बस. तुम्हाला खरं सांगू ना की मी आता आपला जो उलन रंगोलीचा बिझनेस आहे त्यामधून मी कमाई केली असं नाही की मी म्हणणारच नाही कमाई केली, कमाई भरपूर केली अशी. पण तुम्हाला सांगू का, त्या कमाईच्या रिलेटेड माझी ही कमाई जरी कमी असली, ही म्हणजे कोणती, तर यूट्यूबची कमाई. यूट्यूबची कमाई जरी कमी असली ना, तरी पण या कमाईच्या, उलन रंगोलीच्या कमाईच्या रिलेटेड माझी जी यूट्यूबची कमाई आहे ती मला इतका आनंद देऊन जाते ना, खूप म्हणजे खूप आनंद देऊन जाते. आणि तो आनंद मी शब्दात सुद्धा तुमच्यासोबत व्यक्त करू शकत नाही, कारण त्याला शब्द सुद्धा अपुरे पडणार आहे. तर मैत्रिणींनो, मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की बघा, तुम्ही जर नव्याने यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा जर विचार करत असाल तर फक्त विचारच करत बसू नका. आपल्याला खरंच हा खूप छान गृहिणींसाठी स्पेशली मी तर म्हणेल की तुम्ही घरी बसून या प्लॅटफॉर्मवरती काम करू शकता आणि भरपूर असे पैसे कमवू शकता. फक्त तुमच्यामध्ये करण्याची जिद्द असावी, स्ट्रगल करण्याची जिद्द असावी. स्ट्रगल करायला मागे हटायचं नाही. तुम्हाला मी सिरियसली सांगते, मी 1.5 वर्ष अक्षरशः रात्रीचे 1.5 2 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. तेव्हा कुठे जाऊन मला आत्ता त्याचं फळ मिळालेलं आहे. हे फळ थोडंसं आहे, पण मी स्वतःच्या मनाला म्हणणार की हे थोडंसं नाही आहे. हे फळ माझ्यासाठी खरंच खूप आहे की काय बोलू तर समजत नाही मला. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर लवकरात लवकर सुरू करा. घरामधून यूट्यूब चॅनल्स नाही तर घर बसल्या आपला बिझनेससुद्धा आहे. आता आपल्या बऱ्याचशा नव्याने सबस्क्रायबर जुळलेले आहे बिझनेसच्या रिलेटेड, तर त्यांना तर माहिती आहे की आपण उलन रंगोली मॅटचा बिझनेस करतो. उलन रंगोली मॅटसाठी लागणारं सर्व साहित्य मी महिलांना घरपोच पोचवत असते आणि त्यांच्यासुद्धा बिझनेसची ही मी म्हणजे सुरुवात ही करून देत असते. तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, घरपोच मटेरियल मागवू शकता. आजच्या व्हिडिओमधून मी माझ्या बिझनेसची अजिबात ॲड करणार नाही किंवा काही नाही आहे, पण एखाद्या गृहिणीने, नवीन गृहिणी जी असेल किंवा नवीन आपले सबस्क्रायबर असेल तर त्यांना थोडीफार हेल्प व्हावी म्हणून हा मी नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि घर बसल्या आपला बिझनेस हा सुरू करू शकता. ओके. आता जर तुम्हाला माझी जर्नी ऐकायची असेल तर त्याच्या रिलेटेड मी वेगळा व्हिडिओ नक्की बनवेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मध्ये स्किप करता. मला माहिती आहे तुम्ही असा पूर्ण काही व्हिडिओ बघत नाही, हो की नाही, बरोबर की नाही, केला की नाही ताई तुम्ही स्किप, हो की नाही. हसल्या बघा गालातल्या गालात. तर प्लीज ताईंनो असं काही करू नका. म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघत चला. मी छानशी अशी माहिती सुद्धा त्याच्यातून देण्याचा प्रयत्न हा करत असते. तर बस एवढंच होतं आणि छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर केली. स्ट्रगल वगैरे जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. आज फक्त तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की फायनली आपलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे ताईंनो आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. माझा पेमेंट किती आलेला आहे मी तुम्हाला हे डायरेक्ट असं सोशल मीडियावरती सांगायला अलाउड नाही आहे. आपल्या यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये पॉलिसीमध्ये ते बसत नाही, त्यामुळे मी ते सांगू शकत नाही. फक्त एक कॅल्क्युलेशन सांगते, ते कॅल्क्युलेशन करून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की माझा पेमेंट किती आला असेल. तर बघा, आता मार्केटला समजा तुम्ही गेले तर तुम्हाला जर 500 रुपये किलोनी जर ॲपल मिळत असतील तर असे तुम्ही 20 किलो ॲपल घेतलेले आहे तर त्या ॲपलची तुम्हाला किती पैसे द्यावे लागले असेल तेवढा माझा पेमेंट झालेला आहे. नक्की मला कमेंट्स करून सांगा की माझा पेमेंट किती झालेला आहे ते.
भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग इथपर्यंत बघत आला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. व्लॉग घेऊन यायला उशीर झाला त्यासाठी मनापासून सॉरी. ओके, चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.